पण यामध्ये छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा समोर येत आहेत। एनसीपीच्या मेळाव्याला ते गैरहजर असल्याची माहिती मिळते। मंत्रिपदासाठी नाव न आल्यानं ते नाराज आहेत की काय, अशी चर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुरू झालेली आहे। छगन भुजबळ यांचं नाव अजूनही घोषित करण्यात आलेलं नाही आहे, त्यांना फोन आलेला नाही आहे। त्यामुळे छगन भुजबळांच्या बाबतीत नेमकं घडतंय का? राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक सशक्त ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळांना ओळखलं जातं। बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी। प्रणाली, एक एक करत 9 नावांपैकी काही नावं घोषित झाली, पण प्रश्न एकच होता जो आपण 2 तासापूर्वी देखील विचारला की छगन भुजबळ यांचं नाव अजूनही का घोषित करण्यात आलेलं नाही, म्हणून ते नाराज आहेत का? अगदी तसंच दिसून येते, कारण आपण सकाळपासून छगन भुजबळ आणि त्यांच्या जवळची जी माणसं आहेत त्यांना सातत्यानं फोन करून बघतोय, परंतु त्यांच्याकडून कुठलाही रिस्पॉन्स जो आहे तो आपल्याला मिळत नाहीये। त्यामुळे नेमके ते नाराज आहेत का या संदर्भाची अधिकची माहिती मिळत नाहीये। परंतु स्वाभाविक आहे, ज्या पद्धतीनं लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेच्या ज्या रिक्त जागा झाल्या होत्या त्या जागांवर सुद्धा छगन भुजबळ यांना आपली वर्णी लागेल अशी अपेक्षा होती। कारण मध्ये ते असं बोललेले होते की त्यांना आता राज्याच्या राजकारणात फारसा रस नाही, त्यांना मोठी जबाबदारी दिली गेली किंवा केंद्रात पाठवलं गेलं तर ते उत्तम होईल, असं वारंवार त्यांच्या वतीनं सांगण्यात आलं होतं। परंतु राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं त्यांना त्या संधी सुद्धा देण्यात आलेल्या नव्हत्या। आणि आता ज्या वेळेला पुन्हा एकदा एवढं घवघवीत यश महायुतीला मिळालेलं आहे, त्यावेळेला जेव्हा मंत्रिपदासाठी नावं चर्चिली गेली होती त्यावेळेला सुद्धा आपण बघितलं की 2-3दा छगन भुजबळ हे अजित पवार यांना भेटून आले। परंतु आज सकाळपासून मात्र ज्यांची नावं कन्फर्म झालेली आहे ती नावं तुम्ही शपथ घेणार आहात? नाही, अजून तर मला शपथविधीच्या संदर्भात सांगितलेलं नाही, परंतु पक्ष देईन ती जबाबदारी पार पाडणार आहे। पक्ष देतील ती जबाबदारी पार पाडतील असं संजय राठोड यांनी म्हटलेलं आहे। विरोधी सचिन खोबरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुन्हा एकदा अपडेट आपण जाणून घेऊया। देवेंद्र फडणवीस हे नाराज असल्याचं कळतंय। एकीकडे माफ करा, छगन भुजबळ हे नाराज असल्याचं कळतंय। देवेंद्र फडणवीस यांची विजय जल्लोषाची रॅली तर सुरूच आहे, मिरवणूक ही काढण्यात आलेली मोठी मिरवणूक आहे, सगळ्यांचं अभिवादन ते स्वीकारतायत। पण या सगळ्या याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातनं नावं घोषित केली जात आहेत मंत्रिपदाकरता, पण यात अजूनही देवेंद्र फडणवीसांना फोन गेलेला नाही, फोन करण्यात आलेला नाही आहे। म्हणून फोन आला रे असं दुसरीकडे त्यांचे सहकारी जे आहेत ते ओरड करताना दिसतात, पण त्यांना अजून फोन आलेला नाही आहे। त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि म्हणून एनसीपीचा जो मेळावा पार पडतोय आज, त्या मेळाव्याला मात्र ते गैरहजर असल्याचं दिसून येत आहे। अजित पवार, सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे सगळे महत्त्वाचे आमदार नागपूरमध्ये दाखल आहेत, उपस्थित आहेत। नवे चेहरे जे आहेत ते घोषित झालेले आहेत, काही जुन्या चेहऱ्यांना देखील मंत्रिमंडळाच्या बाबतीत संधी देण्यात आलेली आहे। मग असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक सशक्त ताकदवान ओबीसी चेहरा म्हणून छगन भुजबळांना ओळखलं जातं। मग जर प्रादेशिक समतोल, जातीय समीकरण या पातळीवर जर विचार केला तर अजूनही छगन भुजबळांना फोन का गेलेला नाही आहे? काही वेगळा विचार केला जातो?